हे बघा बाळांनो, आज मी तुम्हाला गुड टच म्हणजे चांगला स्पर्श आणि बॅड टच म्हणजे वाईट स्पर्श. स्पर्श म्हणजे काय रे? स्पर्श म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती हात लावते त्याला स्पर्श म्हणतात. त्याला काय म्हणतात? स्पर्श म्हणतात. जसं बघा तुम्हाला मागे शिकवलेलं आहे, माझ्यामध्ये 3री 4थीला झालेलं आहे, बहुतेक 1ली 2री वाल्यांना माहित नसेल. जेव्हा तुम्ही गरम पाण्यात हात टाकता तर तुम्हाला कसं लागतं? गरम चटका बसतो की नाही? गरम तव्यावर हात ठेवला तर तुम्हाला कसं लागेल? चटका बसेल. तोच हात तुम्ही बर्फाला लावला तर तुम्हाला कसं वाटेल? थंड. म्हणजे हा असतो स्पर्श, बरोबर? पण आपल्या शरीराला होणारा चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श आपल्याला बघायचा आहे. तर का बरं? हे बघा बाळांनो, आजकाल आपण जेव्हा बाहेर जातो बघा, आपल्याकडे 5वी नंतर बऱ्याचशा मुलं बाहेर शिकायला जातात, बरोबर? तर तेव्हा बाहेर अनेक प्रकारचे लोक भेटतात. वेगळे शिक्षक असतात, वेगळे कर्मचारी असतात, काही वेळा वेगळे लोक पण भेटायला येतात आपल्याला. याच्यामध्ये काही चांगले असतात, काही वाईट असतात, बरोबर? पण मग हे कसं ओळखायचं? तर ते स्पर्शाने ओळखायचं असतं. कशाने ओळखायचं? स्पर्शाने किंवा त्यांच्याशी बोलण्याने, बरोबर? बघा आता घरामध्ये आई तुम्हाला आंघोळ घालते की नाही? तेव्हा तुम्हाला असं काही वेगळं जाणवतं का? भीतीदायक काही जाणवतं का? नाही वाटत ना भीती, बरोबर? कारण ती आई आहे, बरोबर? आई आपल्याला कुठं पण हात लावू शकते आंघोळ करताना, बरोबर? आई आपल्याला साबणाने चोळते, धुते, हो की नाही? मग आपल्याला काहीच वाटत नाही, बरोबर? काही वाटतं का? भीती वाटते का? नाही वाटत. पण काही लोक जे असतात त्यांच्या स्पर्शाने आपल्याला भीती वाटते, तर तो असतो तुमचा वाईट स्पर्श. तो असतो वाईट स्पर्श. आता हा कसा ओळखायचा बघा. तुम्हाला माहितीये आपल्या शरीरात काही गुप्त अंग असतात की ज्यांना हात लावून द्यायचा नाही. कोणालाच नाही, फक्त आईला हात लावून द्यायचा, बाकी कोणालाच नाही. आलं लक्षात? कोणाला म्हणजे कोणालाच नाही. तर कोणते ते 3 गुप्त अंग मी तुम्हाला सांगते. सॉरी 4. एक आहे तुमचे ओठ, एक आहे तुमचा छातीचा भाग, एक आहे तुमच्या दोघं पायांच्या मधला भाग आणि एक आहे तुमचा मागचा भाग. याला हात लावू द्यायचा नाही, विशेषतः मुलींनी, बरोबर? आपण म्हणत नाही की मुलींवरच अत्याचार होतो, कधी कधी मुलांवर सुद्धा अत्याचार होतो, पण कोणीच या गोष्टींना हात लावू द्यायचा नाही. आलं लक्षात? आता चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श बघा. जेव्हा तुम्हाला एखादा व्यक्ती अशी मिठी मारतो असं, तर कसं वाटतं रे? तुम्ही घाबराल का? समजा का वेदिकाला मी हात लावला असा, वेदिका तू घाबरलीस का? नाही, बरोबर? पण मग जेव्हा तुम्हाला एखादा व्यक्ती अशी मिठी मारतो आणि तो तुम्हाला असं 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 करेल, तुला हे चांगलं वाटतं का ग? नाही ना? याला म्हणतात वाईट स्पर्श. याला म्हणतात वाईट स्पर्श. एखादा व्यक्ती तुमच्याशी सेकंड करतो, चांगलं वाटतं, हो की नाही? त्याच्यामध्ये काय वाटत नाही, बरोबर? पण एखादा व्यक्ती जर सेकंड करत असेल आणि तो असा 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 करायला लागला, तुला चांगलं वाटतंय का? नाही ना? याला म्हणतात वाईट स्पर्श. याला म्हणतात वाईट स्पर्श. बघा तुमच्याकडे कधी कधी पाहुणे आले, बरोबर? काही पाहुणे येतात आणि ते कसे म्हणतात? माझं बाळ, बरोबर? पण काही कसे असतात असे. तुम्हाला आवडतं कसं केलेलं? आवडतं असं केलेलं? नाही आवडत ना? याला म्हणतात बॅड स्पर्श म्हणजे बॅड टच, वाईट स्पर्श. आलं लक्षात? कोणी जर तुम्हाला असं हात लावत असेल, चांगलं वाटतं का तुला? नाही ना? मग याला म्हणतात वाईट स्पर्श. याला म्हणतात वाईट स्पर्श. हात लावू द्यायचा नाही. आलं लक्षात? राहील सर्वांच्या लक्षात? विशेषतः मुलींच्या लक्षात बेटा. मुलींनी जेव्हा तुम्ही 5वी नंतर बाहेर जातात हॉस्टेलला, तेव्हा असं कुणाला हात लावू द्यायचा नाही. पण जर समजा एखाद्या वेळी अशी परिस्थिती आलीच, तुम्ही शेतात जातात ना कधी कधी एकट्या, पण सहसा तर जायचंच नाही एकटं, पण जर कदाचित गेल्याच तुम्ही, बरोबर? कदाचित गेल्याच आणि एखाद्या माणसाने तुम्हाला म्हटलं चॉकलेट घे, तर जाल का चॉकलेट घ्यायला? नाही जायचं. त्याने म्हटलं मी तुला नवा फ्रॉक देतो, तर जायचं का? त्याने म्हटलं चल तुला मी फिरायला घेऊन जातो, जाल का? नाही. असं कोणाबरोबरच जायचं नाही. आपले मम्मी पप्पा किंवा भाऊ असेल तेव्हाच आपण सोबत जायचं आणि एकटं तर अजिबात जायचं नाही. पण जर समजा
गेलेच, जर समजा गेलेच आणि एखादा व्यक्ती तुम्हाला भेटला आणि तो समजा तुमच्यावर अशी बळजबरी करायला लागला, असं करायला लागला, तुम्हाला असे हात लावायला लागला, तर ते तुम्हाला आवडेल का? पण मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी काय करायचं? त्याला चावून घ्यायचं. काय करायचं? चावून घ्यायचं. बरोबर? हात पाय फेकून त्याला मारायचं, जोरजोरात ओरडायचं, जोरजोरात ओरडायचं आणि त्याला हाताला चावल्यानंतर जर त्याने हात सोडला तर तिथून जोरात पळून जायचं, जोरात पळून जायचं. आलं लक्षात? राहील लक्षात? स्वतःचं रक्षण स्वतः करायचं. समजलं? जेव्हा आपण एकटं असू, आपल्यावर अशी वेळ आली तर आपलं रक्षण आपण स्वतः करायचं. समजलं? राहील लक्षात? नक्की? जसं साप दिसला की आपण काय करतो? काठी घेतो किंवा त्याला बघून पळून जातो, हो की नाही? तर त्याला बघून असं बघतच राहतात, नाही ना? त्याला बघून पळून जातात की नाही? मग तसंच असं जर कोणी अनोळखी व्यक्तीने आपल्याला असा वाईट स्पर्श केला की तिथून पटकन पळून जायचं. आलं लक्षात? तिथे थांबायचं नाही. आणि जर समजा अनावधानाने एखाद्या व्यक्तीने, समजा तुमच्याकडे काही पाहुणे आले किंवा गावातलं असेल किंवा कुठं एखाद्या ठिकाणी असेल, एखादा व्यक्ती रोज तुम्हाला काहीतरी असा करत असेल, वेदिका वेदिका, बरोबर, असा करत असेल, तर ही गोष्ट घरी येऊन पटकन कोणाला सांगणार? आईला. व्हेरी गुड. कोणाला सांगणार? आईला. हे बघा बेटा, आपल्या सोबत जे चांगलं होत असेल किंवा वाईट